हाय, हॅलो, नमस्कार. तर आज सकाळी आरवला सोडवायला गेले होते आणि सकाळचं म्हणजे 6:15 वाजताचं वातावरण बघा. आभाळ आलेलं होतं. आरवला सोडून आले आणि माझं सर्व आवरलं, म्हणजे आंघोळ वगैरे आवरून घेतली. आणि आज आहे वटपौर्णिमा, तर केस वगैरे पण धुतले होते. आणि माझा उपवास होताच, पण यांचासुद्धा उपवास होता. म्हणजे यांना प्रत्येक महिन्याची पौर्णिमा करतात ते, तर त्यासाठीच त्यांचा उपवासासाठी वरई बनवायची होती. सकाळी आरवसाठी चपाती भाजी केली होती डब्याला, तेच मुलांना दुपारी होईल म्हटलं आणि त्यांच्यासाठी वरई केली. वरई मला आवडत नाही, तर मी दुपारी काहीतरी चिप्स वगैरे तळून खाईल. आता फक्त त्यांच्यासाठी बनवली होती. वरई करता करताच एकीकडे चहासुद्धा ठेवला होता, कारण यांना जायचं होतं स्टोअरला. तर गप्पा मारत मारत माझं स्वयंपाक करायचं चाललं होतं सर्व. सकाळी इतकी गडबड असते ना, त्यातल्या त्यात सणवार असला की मग तर भरपूर गडबड असते. मला हे सर्व आवरून त्यांना डबा देऊन वेदाचं आवरायचं होतं. आता आरव तर नव्हता घरी, पण वेदाचं आवरायचं होतं. नंतर मग मला तयारी करून घ्यायची होती, कारण यावेळेस पूजेचा मुहूर्त काहीतरी आधी एक सकाळी होता, नंतर काहीतरी 11:30 12:30पर्यंत होता. तर माझं तोपर्यंत आवरलं पाहिजे होतं, कारण मग 1 वाजता मला परत आरवला आणायलासुद्धा जावं लागतं. त्यासाठी मी पटकन आवरलं, चहा वगैरे घेतला आणि तयारी केली. माझे सर्व कामं आवरलेत. आता कामं आवरून मी तयार झाली आहे. 11:30 वाजत आलेत आणि 12:20पर्यंतच मुहूर्त आहे पूजेचा. तर आता मला ताट करायचं आहे तयार पूजेचं, आणि मी पूजेला जाणार आहे. अशी कशी तयार झाली मी. पूर्ण लूक दाखवते. इकडे माझा प्रयत्न चालला होता तुम्हाला पूर्ण लूक दाखवायचा, पण अपोजिट साईडला उजेडाच्या कॅमेरा सेट केल्यामुळे ते काही व्यवस्थित आला नाही. असं धुकं दिसतंय कॅमेऱ्यात. प्लीज ॲडजस्ट करा, समजून घ्या. सर्व आवरून झाल्यावर मी निघाले होते पूजा करायला. आता इथे नवीन असल्यामुळे मला वड वगैरे तर माहिती नाही कुठे आहे. तर सोसायटीतच एक मंदिरासमोर अशी वडाची फांदी आणून लावली होती, त्यालाच बायका पूजा करत होत्या. तर मग मी पण तिथेच गेले होते. आता शूट करते म्हटलं यूट्यूबसाठी, तर मग सर्व बायां मिळून सोबत तर मी काही केलं नाही, कारण कुणाला कम्फर्टेबल नसतं व्हिडिओमध्ये. म्हणून मग मी एकटीच पूजा करत होते त्यांचं झाल्यावर. आणि शूट करायलासुद्धा घरी कुणी नव्हतं, म्हणजे आरव पण स्कूलला गेलेला. त्यामुळे मी फक्त मोबाईल कुठेतरी साईडला अटॅच ठेवला होता. आणि जसं शूट आलं तसं प्लीज ॲडजस्ट करा. आणि वातावरण थोडं आभाळ होतं, मध्येच ऊन पडत होतं, त्याच्यामुळे मग व्हिडिओत पण ऊन सावली आल्यासारखं होतंय. मध्येच अंधार पडतोय आभाळ आल्यावर. आणि इकडे वेदा सोसायटीतल्या मुलासोबत खेळत होती. माझं पूजा करायचं चाललं होतं. एकटीने शांत अशी पूजा आवरली. एकटीच असल्यामुळे काही गडबड नव्हती, तर शांततेत मस्त पूजा आवरली. पूजा वगैरे करून घेतले आणि वडाच्या झाडाला फेऱ्या मारत होती. तर या मुलांचं बघा, म्हणजे माझ्याऐवजी यांच्याच फेऱ्या मारणं चालले होते. मी साईडला त्या भाभी उभ्या होत्या, त्यांनाच सांगत होते मी की बघा हे मुलं माझ्या आधी हेच फेऱ्या मारायला लागलेत, यांना बोलवा म्हणून साईडला, पण ते काही ऐकत नव्हते. मस्त फेऱ्या वगैरे मारून घेतल्या आणि नवऱ्याला आपल्या 7 जन्मासाठी बुक करून घेतलं. नवरा आहे माझा तसा गुणी.
पूजा वगैरे सर्व आवरलं आणि फोटो वगैरे सर्व काढून मस्त घरी निघाले. पूजा करून आले आणि आता 1 वाजत आलाय. मला आरवला आणायला जायचंय. बाकी थोडीशी कामं पण आवरायची आहेत. आता उपवास तर काही मी आत्ता सोडवणार नाहीये, म्हणजे आरवचे पप्पाच घरी नाही तर ते रात्री येणार 11 वाजेपर्यंत, तर मग मी तेव्हाच उपवास सोडवेल. आता मी थोडंसं फराळाचं वगैरे करेल. बघा इकडे काय फटाळे चालले. काय करते वेदू तू? काय करते? आ काय करते? आ मला दाखवते मी लिपस्टिक कशी लावली ती. हा आणि लिपस्टिक लावणं बघा आमचं, बघा आहे का? इकडे दाखव मला, थोडं दाखव. थांब ना, आहे बघा हे लिपस्टिक लावणं आहे आमचं. आगाऊ. मस्त कपडे चेंज करून घेतलेत मी. साडीत कसं तरी होत आहे. आणि हे बघा मला दाखवते, फराळासाठी मस्त चिप्स पापड्या बटाट्याच्या हे तळले. तर बघा आता हे सर्व खाऊन घेते मी, म्हणजे मी नाही खाणार आहे एवढं सगळं, ते दोघं पण आहेत.